घराण्याला राजकीय वारसा नसतानाही निष्ठावान कार्यकर्त्यापासून सामाजिक कामांना सुरुवात करणारे आमदार दत्तात्रय भरणे पक्षनिष्ठा, पारदर्शक कारभार व विकासाची कामे खेचून आणण्याची धमक असल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते मंत्री होण्याचा बहुमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळाला। इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे शेतकरी कुटुंबातील साधे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहे। पक्षनिष्ठा व विकास कामाच्या जोरावर आज मंत्रिपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून त्यांची संपूर्ण राज्यामध्ये आज ओळख आहे। याच आमदाराची आज संपूर्ण कारकिर्दी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। 1992 साली वयाच्या 22व्या वर्षी भवानीनगरमध्ये छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक पदापासून त्यांची सुरुवात झाली। 1996 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदी काम करण्याची त्यांना संधी मिळाली। संचालक पदाच्या संधीचे सोने करून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी मार्गी लावले। 2001 साली जिल्हा बँकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान भरणे यांना मिळाला। यानंतर 2003 ते 2008 पर्यंत भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली। 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करून निवडणूक त्यांनी लढवली, मात्र निवडणुकीमध्ये थोड्याच मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला। 2012 साली अजित पवार यांनी भरणे यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यास सांगून थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षच केले। यानंतर भरणेंनी राजकारणामध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही। इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा विकास निधी आणून विकास कामाच्या जोरावर भरणे यांनी 2014ची विधानसभा निवडणूक सहज जिंकली। 5 वर्षांमध्ये विरोधी पक्षाचा आमदार असतानाही जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी खेचून आणून तालुक्याचा विकास केला। याच काळामध्ये सत्ताधारी भाजपने अनेक आमिष दाखवून पक्षामध्ये घेण्यासाठीही प्रयत्न केला, मात्र या आमिषाला भरणे कधीच बळी पडले नाहीत। त्यांनी त्यांची पक्षनिष्ठा कधीच सोडली नाही। विकासाच्या जोरावर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला आणि आता 2024 मध्ये देखील महायुतीकडून त्यांनी निवडणूक लढवली। 2024च्या विधानसभेत घवघवीत यश त्यांनी मिळवलं। 15 डिसेंबरला कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली। एक सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा त्यांनी केला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।